हॅलो आणि आम्ही चाललेलो आहोत गार्गीचं समर कॅम्पसाठी ऍडमिशन घ्यायला। तर आता वाजले आहेत जवळजवळ 11 वाजले असेल ना, नाही 9 वाजले, 9:15 सॉरी। आणि गुड मॉर्निंग सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत। आणि आज मम्मी पप्पा आणि आईचा लास्ट डे आहे, उद्या ते जाणार आहेत इंडियाला। सो आज मी बाळाला त्यांच्याकडे ठेवून आले आणि नंतर नेक्स्ट टाइम मला बाळाला घेऊनच फिरावं लागेल। सो आता आम्ही चाललेलो आहोत ॲडमिशनसाठी। आम्हाला पाहायचं आम्ही पाहणार आहोत की कसा आहे समर कॅम्प कसा। आणि 2 महिने गार्गीला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात ना, आणि समर व्हॅकेशन स्टार्ट झाले। तर आता आपण जाऊया। कार येते मैत्रिणी, तिचाही मुलगा आहे, तिचा उसून बसले ना, आजपासून जॉईन नाही केलं म्हणून। आता आपण उद्या आजी बाबा जाणार आहेत ना, मग परवापासून जॉईन करू ना। उद्या सुट्टी आहे, हॉलिडे आहे उद्या। तुला आवडलं खूप, जॉईन करायचं उद्या। चलो हॅलो, आणि आम्ही समर कॅम्पचं पाहून आलो। तर समर कॅम्प आम्ही जॉईन केला, तर परवापासून चालू होईल, कारण उद्या मम्मीला नंतरला जायचं इंडियाला। सो मी तिला उद्या पाठवणार नाही समर कॅम्पला। आणि इथे मम्मी मला मसाला बनवून देते इंडियाला जायच्या आधी। तर घरचा मसाला म्हणजे काळा मसाला वगैरे बनवून देते। आणि बघ तुम्हाला दाखवते मी काय काय टाकले तिने, शॉर्टमध्ये दाखवते एकदम। आणि इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे लसूण घेतला, धने, तीळ आहे, बडीशेप आहे, शहाजिरे, आणि हे काय तेजपत्ता, त्याच्यामध्ये धने आहेत, मोठी इलायची आहे, हिंग, खडा हिंग आहे, जायफळ आहे, इथे काय दालचिनी, चक्रफूल आणि लवंग आहे, आणि इथे हिरवी विलायची असते। आणि याच्यामध्ये नाही अजून मिऱ्या भाजायच्या राहिल्या, तर तिचं बनवायचं काम चालू आहे। आणि याचं माप काय आहे का, प्रमाण 1 रुपये नागं प्रमाण किती येतं, छोटं प्रमाण 25 ग्रॅम, हे 25 ग्रॅम आहे सगळं। आणि धने पण 25 ग्रॅम आहे, धने 125 ग्रॅम आहेत, तीळ 125 ग्रॅम, लसूण अंदाजे 3-4 पाकळ्या घेतल्यात, 3-4। आणि याच्यामध्ये अंदाजाने घेतले आतपाव असेल, आणि हे सगळं बाकीचं 25 ग्रॅम आहे। हे किती आहे ते पण? अच्छा 20 ग्रॅम असेल ते, ह्याच्यावरती आहे ना, दगडफूल काढावं। हा हे 20 ग्रॅम आहे। दगडफूल वगैरे मी विसरला आणायचं। आणि खोबरं नाही ना यात, खोबरं किती घालायचं 1 किलोच्याला? एक पाऊच घालायचं। आता ती मसाला पावडर आणली ती कशी किती? अर्धा किलो आहे ना। हॅलो, आणि आज मम्मीचा त्यांचा लास्ट डे आहे। तर दुपारचं जेवण वगैरे झालं, आणि आम्ही आज मसाला वगैरे केलाय। मम्मीने खूप छान मसाल्याचा वास सुटला अख्ख्या घरामध्ये। तर मसाला वगैरे झाला आहे आमचा, आणि आता आम्ही निघालो बाहेर सिटी सेंटरला। तर आज लास्ट डे, तर त्यांना फिरवून आणावं असं म्हटलं, तर आता सगळे निघालेले आहेत। आणि माझ्या मिस्टरांना लेट होणार, त्यांना जरा ऑफिसचं काम जास्त आहे, सो खूप जास्त लेट होईल त्यांना, कारण उद्या त्यांना इंडियाला जायचं आहे त्यामुळे। तर आता गार्गी देखील आली। गार्गी परवा दिवशीपासून समर कॅम्पला जाईल, उद्यापासून नाही जाणार, कारण उद्या सगळे जाणार आहेत, तर सगळ्यांना बाय बाय करायला लागेल। आणि आज त्यांना आज आईला आणि मम्मीला चप्पल बघणार आहे आम्ही, तर बघू कुठे चांगली चप्पल भेटते। आणि त्यांना चप्पल त्यांच्याच पसंतीने घेतली होती, म्हणजे ते आदल्या दिवशी पाहून गेले होते, ते बोलले आम्हाला ही चप्पल घ्यायची। तर आईला खालनं टोचणारी चप्पल हवी होती, आणि मम्मीने शूज घेतले होते, तर त्यांनाच ते आवडले होते। सो म्हटलं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घ्या।
आणि मम्मीला हे शूज आवडले होते, सो त्याच्यामध्ये आम्ही साईज पाहून घेत होतो तिच्या साईजचे. आणि सर्वांसाठी लिमो पिझ्झा ऑर्डर केला होता. खूप मोठा असतो लिमो पिझ्झा. माझ्या मिस्टरांना उशीर होणार होता, सो आणि नंतर सगळ्यांचा शेवटचा दिवस होता, तर त्यांना काहीतरी वेगळं खायला घालावं. वेगळं म्हणण्यापेक्षा हेल्दी तर नाही, परंतु ते तसं तिथे काही पिझ्झा भेटत नाही इकडच्यासारखा, सो मी त्यांच्यासाठी छानसा मोठा असा पिझ्झा घेते. आणि तोपर्यंत आम्ही आलो होतो इकडे मॅजिक प्लॅनेटला. तर इथे खूप म्हणजे खेळण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठीच बनवलेलं असतं मॅजिक प्लॅनेट. तर अशा प्रकारे गार्गीची मस्ती चालू होती मॅजिक प्लॅनेटमध्ये गेल्यावरती. आणि आई आणि मम्मी त्यांना मी फूड कोर्टला बसवलं आहे. ॲक्च्युली पिझ्झाची ऑर्डर दिली आहे आणि आम्ही लिमो पिझ्झा ऑर्डर केला आहे. लिमो म्हणजे त्यामध्ये 3 मोठे मोठे पिझ्झा असतात आणि आज ते जाणार आहेत उद्या, तर त्यांना म्हटलं जरा स्पेशल काहीतरी खायला घालावं आज. तर गार्गी पण खूप खुश आहे आणि माझ्या मिस्टरांना वेळ नाही, सो मीच म्हटलं की आपणच घेऊन जावं. आणि मग आता मी जेवण करू आणि थोडंसं फिरू. त्यांना आज दाखवेल मी सिटी सेंटर इथलं जवळचं आणि मग त्यानंतर आम्ही घरी जाऊ. आणि आम्हीच खूप मिस करू त्यांना आता गेल्यावरती. गार्गी तर रडतेच्या सारखी नाव काढलं की. आणि आता एक 10 मिनटाचं टायमिंग आहे. 10 मिनटामध्ये ते प्रिपेअर करतील पिझ्झा. तर तोपर्यंत 10 मिनटं आम्ही इकडे खेळायला घेऊन आले मी गावला. आणि गावचं खेळून झालं एक 10 मिनटं की मग आम्ही जाऊ. आणि तुम्ही पाहू शकता हा आहे लिमो पिझ्झा आणि खूप मोठा आहे. तर पिझ्झा हटवरूनच ऑर्डर केलेला आहे आणि आमची ही सेकंड टाईम आहे. फर्स्ट टाईम आम्ही घेतला होता त्याला खूप वर्ष झाले, म्हणजे लिमो पिझ्झा घेऊन खूप वर्ष झाले. तसं स्मॉल पिझ्झा तर आपण नेहमी घरी ऑर्डर करतच असतो आणि त्यासोबत पास्ता आहे आणि न्यूटेला ब्रेड देखील आहे. तर खूप छान होते आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडले. म्हणजे आणि आमचा पिझ्झा वगैरे खाऊन झाल्यावरती आम्ही मस्तपैकी फिरलेलो आहोत आणि आता निघालेलो आहोत आम्ही घरी. तर आता रात्रीचे जवळजवळ 9:30 वगैरे वाजायला आलेत.